विकास लाईव्ह मध्ये आपले हार्दिक स्वागत। साहित्य चावळीवर उलगडला प्रभू येशूचा जीवनपट। भारतासह संपूर्ण जगभरात नाताळचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। नाताळ सणाचे औचित्य साधून मंगलमूर्ती मंदिर, वायके नगर, विरार पश्चिम येथे साहित्य चावळीवर प्रभू येशूचा जीवनपट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। साहित्य चावळीचे 64वे पुष्प असलेल्या या कार्यक्रमाचे सरपंच कवी एम.एल. जोसेफ अल्मेडा यांनी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाकरिता प्रभू येशू यांनी बलिदान दिले त्या प्रभू येशू यांच्या विषयीचा संपूर्ण जीवनपट उलगडून दाखविला। एम.एल. जोसेफ अल्मेडा यांनी नाताळविषयी संपूर्ण माहिती सांगून हा सण कशा प्रकारे साजरा केला जातो त्याविषयी संपूर्ण पार्श्वभूमी सांगितली। कोणताही जातीभेद, धर्मभेद न पाळता सर्व सण एकत्रित साजरे करावे। नाताळ हा एकात्मतेचा सण आहे असे सांगून साहित्यावर आधारित विविध कार्यक्रम राबवित असलेल्या साहित्य चावळीचे कौतुक केले। ही एक चळवळ आहे, वेगळ्या ठिकाणी चावळीचे कार्यक्रम आयोजित करावे असेही आयोजकांना सूचित केले। माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व अजीव पाटील यांच्या सहकार्याने दर महिन्याला भरणारी साहित्य चावळी नंदाखालला भरवली तर मीही त्यात सक्रिय होऊन जबाबदारी घेतो असे मत सरपंच यांनी मांडले। चावळी एकाच ठिकाणी न भरवता तिला फिरती केली पाहिजे, कारण चावळीसारख्या कार्यक्रमाची आज समाजाला एकत्रित बांधून ठेवण्यासाठी नितांत गरज आहे असेही ते म्हणाले। पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ही एक शिकवण आहे। पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा असे म्हणून कोणत्याही शुभ कार्याला आम्ही सुरुवात करतो। भगवान येशूचा जीवनपट या विषयावर सरोज भिळे, समीर पराडकर, गोविंद घरत, सुचित्रा पितळे, मानसी शिकवण, तृप्ती भंडारे, स्वाती नाईक अशा अनेक साहित्यिकांनी येशूविषयी आपले विचार व्यक्त केले। काही पुस्तकातील उताराचे वाचनही केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर तराडे यांनी केले असून सुरेखा कुरकुरे यांनी आभार मानले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विक्रांत केसरकर व दीपाली जाधव यांनी परिश्रम घेतले। सर्व मान्यवर कॉम्प्लिमेंट्स ऑफ द सीझन ॲडव्हान्स मध्ये आपलं 25 तारखेपासून आमच्या फेऱ्या होणारच आहेत। मार्चाच्या इकडे काय देशात हाऊसला 25 तारखेला कार्यक्रम असतो। कला क्रीडा तर गेल्या 35 वर्ष त्याच्यामध्ये सहभागी होतात। तुला बघतोय यंग कार्यकर्ता म्हणून वेगवेगळ्या हातभार कसा लागेल पद्धतीने काम करते, त्याबद्दल मी तुझं आणि तुझ्या अख्ख्या टीमचं अभिनंदन करतो। चांगलं काम असंच इकडे काका बोलले की पदावर बसलाय तरच कामं करू शकतात। हे कॅपॅसिटी मध्ये जिकडे जिकडे हातभार लावू शकेल तिकडे त्या व्यक्तीने हातभार लावलाच पाहिजे। पण ज्याची कॅपॅसिटी 1 रुपये देशात त्यांनी 1 रुपया द्यावा, ज्याची पण हातभार लावणं हे कल्चर मध्ये आपल्या असलं पाहिजे, हे मांडणारा मी आहे। प्रत्येकाने हेल्मेट घातलं पाहिजे, सगळ्यांनी चालले की हेल्मेट घातलं पाहिजे। तिथपर्यंत ते आपल्याला वाटत नाही की आता तुम्ही किती फाईन लावलं, ते हेल्मेट विकायला ठेवले, तिथपर्यंत मला कळत नाही ना की माझा जीव माझ्या हातात आहे आणि मी काळजी घ्यायची आहे। ती तुम्ही बसून तिकडे नाकाबंदी करून काळजी घेऊन माझा जीव वाचू शकत नाही। ज्या दिवशी नाकाबंदी नसेल त्या दिवशी मी हेल्मेट घालणार नाही। तर मला वाटते हे शाळा पासून जर आपण वेगवेगळ्या संस्था, शाळा असतील तिकडून जर हे अवेअरनेस क्रिएट केलं, फक्त हेल्मेट नाही, वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या कानावर येते की ड्रग्सचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। शाळेपासून जे हेल्मेट वापरला पाहिजे, सीट बेल्ट लावला पाहिजे, शाळेपासून जर झाल्यानंतर 95% हेल्मेट वापरत नाही, मे बी 95% हेल्मेट सीट मध्ये केलं। एकदा मोठे झाले का तुम्ही आम्हाला सांगणारे कोण? सोशल मीडिया, इंस्टाग्राम हिरो झालेले आहेत, त्याच्यामुळे एक त्यांच्या ह्याच्यामध्ये बदल घडेल हे मला वाटत नाही। म्हणजे घरातली असतील, वेगवेगळे विषय
संस्था आहे, तुझी टीम आहे, हे अवेअरनेस पण क्रिएट करण्याच्या हिशोबाने मला वाटते काम केलं पाहिजे. त्याच्यामध्ये मार्शल सारखे प्रोफेसर्स आहेत, मास्टर तुमचे पाहिजे असं मला वाटते. चांगलं काम करतो. लग्नाचं मुहूर्त आहे, बऱ्याच ठिकाणी लग्न वगैरे माझ्यावर टाकलाय. संपवतो 4 दिवस नाही, 8 दिवस पुढे 17 तारखेला बर्थडे आहे. 24 तारखेला जसं तुम्ही अनिल कपूर तारखेला कुठे इकडे उभा आहे, आमचा पण एखादा पार्टी देतो. काका कार्यकर्त्यांना दुःख झालं. मी 23 तारखेला पडलो, रिझल्ट लागला, घरी गेलो. बोललं का बोलता बाप आता मला टाइम देऊ शकेल. आनंद झाला की माझी मुलगी एकदम खुश आहे. सगळ्यात खुश कोण असेल तर माझी मुलगी 10 वर्ष आणि मी ऑप्टिमिस्टिक आहे. रड गाणं दुःख करणारा माणूस नाही. पुढची तयारी आता जे झालं ते झालं. सगळे कार्यकर्ते भेटायला येतात. 15-20 दिवस सगळे येत होते. आता आम्ही ऑलरेडी उतरलेले आहे. म्हणजे पहिल्याच दिवसापासून मी पप्पा घरी बसणारे नाही, मी नाही, पप्पा नाही, आपली अख्खी टीम सगळे आले. हे 5 वर्ष झाले माझी आहे. थांबलेत का कुठे? 5 वर्ष झाली सगळे नगरसेवक माझी आहे. आणि आपले कार्यकर्ते. बजेटरी प्रोव्हिजन संपलेली, झालं ना काम? होते का तुम्ही पदावर? आपणच काम करणार एवढं सांगतो. 2 दिवस परत तुला एकदा शुभेच्छा देऊन 2 दिवसांपासून उपस्थित सर्व मान्यवर, कार्यक्रमाचे अध्यक्ष, युवा आमदार क्षितिज, मी युवा आमदार बोलतो कारण आमदार माझी झालेले आहे. ते आमच्यासाठी आमदार आहेत, यासाठी आमदारच बोलणार. आणि पश्चिम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय जाधव साहेब, तसेच उपस्थित सर्व मान्यवर यांचे मी आभारी आहे. त्यांनी वेळात वेळ करून आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित. आमचे चर्चचे धर्मगुरू फादर अमरोज, जितके ते भारदस्त आहेत तेवढेच ते वाहून देतात, कायमची आम्हाला मदत करतात, सहकार्य करतात. त्यांचे सुद्धा मी आभारी आहे या ठिकाणी. तसेच सर्व उपस्थित आहेत, आमच्या गाव परिवारातील सदस्य आहेत, या सर्वांनी तर डॉक्टर प्रियंका ठाकूर त्यांचे आभार मानायचे. हा उपक्रम ज्या वेळेला त्यांनी प्रकृती चांगल्या प्रकारे काम, हेल्मेट वाटपाचा हा रस्ता सुरक्षा